कृषी सहकारी संस्थांनी आता पारंपरिक चौकटी बाहेर जाऊन विविध प्रकारचे व्यवसाय करणं आवश्यक आहे। केवळ शेतीपुरतं मर्यादित न राहता उत्पादन प्रक्रिया, विक्री अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकारी संस्था उतरल्या तर त्यांचं आर्थिक आरोग्य सुधारेल असं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं। नीति आयोग, नाबार्ड आणि सहकार विभाग यांच्या वतीने आयोजित भारतात ग्रामीण समृद्धी आणि कृषी मूल्य साखळी विकासाचं इंजिन म्हणून प्राथमिक कृषी पतसंस्था सक्षम बनवणं या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते। सध्या देशातल्या सुमारे 42% प्राथमिक कृषी सहकारी संस्था तोट्यात आहेत। या संस्था विविध उत्पादनांची विक्री, ग्रामीण बाजारपेठेतल्या सेवा तसंच कृषी प्रक्रिया क्षेत्रात सहभाग घेतल्यास त्या नक्कीच परत नफ्यामध्ये येऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं। या कार्यशाळेत देशभरातल्या सहकारी संस्था, बँका आणि कृषी क्षेत्रातले तज्ञ सहभागी झाले असून प्राथमिक कृषी पतसंस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी ठोस धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।